राजस्थानमध्ये राणा रतनसिंग राठोडांच्या घरी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव आहे संत मीराबाई. 5 मिनिटाचं चरित्र आहे म्हणून ते टाकतोय, म्हणजे कथा लवकर संपेल आपली. उद्या तुम्हाला एकनाथ महाराज, सावता महाराज, चोखा महाराज, जनाबाई हे 4 चरित्र सांगेल. परवाच्या दिवशी स्पेशल जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र. रतनसिंग राणा राठोड यांच्या घरी संत मीराबाईंचा एक जन्म झाला. मीराबाई लहान होत्या, म्हणजे जन्माला आले का मुलं लहानच असता, ते लहान होत्या. 4-5 वर्षाचं वय असेल मीराबाईंचं. आणि गल्लीमधून लग्न जात होतं. मीराबाई बाल्कनीमध्ये उभी होती आणि मीराबाईने बघितलं की लग्न जातंय. माँ, ये नीचे से क्या जा रहा है? बेटा इसको शादी बोलते. शादी? शादी मतलब एक लड़का और एक लड़की, उनका ब्याह होता है, फिर वो शादी करके घर बसाते. अच्छा, मेरा भी शादी होगी? हाँ, तुम्हारी भी शादी होगी. किससे होगी? आता काय बोलेल पुढे. राजस्थानमध्ये राठोड लोकांचं कुलदैवत म्हणजे कृष्ण. इकडे तिकडे बघितलं, काही समजलं नाही. कृष्णाची मूर्ती बघितली आणि मीराबाईला सांगितलं, हा तुझा नवरा आहे. खरंच? हो. आणि मग काय विचारता. संत मीराबाईने आईच्या सांगण्यावरून कृष्ण परमात्म्याला मनोमन आपलं पती मानलेलं आहे. आता पती मानल्याच्या नंतर तीच मूर्ती घेऊन फिरायची, त्याच्यासोबतच खेळायची, त्यालाच गुड्डा म्हणायची, त्यालाच पती परमेश्वर काय म्हणायची ते म्हणायची. एक दिवस मीराबाईंच्या घरी एक फार मोठे संत आले आणि त्या संतांच्या हातामध्ये कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. मीराबाईने ती मूर्ती बघितली आणि त्या संतांच्या हातून ती मूर्ती ओढायला लागली. मेरे पति को लेके कहा घूम रहे हो तुम? दो मेरे पति को. साधु मने तेरा पति नहीं है, ये मेरे भगवान है. अरे तेरे भगवान बाद में होंगे, वो मेरे पति है, ला इधर. मीराबाईच्या आईने सांगितलं, अहो महाराज तिच्या नांदी लागू नका, चालले जा तुम्ही. प्रसंग फार मोठा आहे. आणि चालले गेले. परंतु ती मूर्ती रात्रभर त्याला काही झोपू देईना. आणि त्या मूर्तीने सांगितलं, महाराज जो सुबह आप गए थे मीराबाई के पास, ये मूर्ति उनको दे दो. सकाळी साधूवाला मूर्ती देऊन चालला गेला. आईने विचारलं, काय? अहो म्हणे तुमच्या मुलगीसाठी देव माझ्या स्वप्नात आला होता, पण तरी सुद्धा मीराबाईच्या आईला मीराबाईची भक्ती समजली नाही. मीराबाईचं लग्न लावलं जबरदस्ती भोजराज सिंगांबरोबर. भोजराज सिंग कोण? राणा सांगांचा मुलगा भोजराज. लग्न लागलं, पण मीराबाईने सांगितलं होतं माझं लग्न झालेलं आहे. भोजराजला राग आला, तुझं लग्न झालेलं आहे? अहो. कोणाबरोबर? कृष्णाबरोबर. काय गमता करते मीरा. मी गंमत नाही करते, मी खरं सांगते. याचा अर्थ लग्नाच्या पहिले जर तुमचं कुठं काही असेल तर लगीनना पहिले त्या पोऱ्याला सांग द्या, दग बोमना असं असं शे, तरी बी करी तो तुम्हाला सांगेल लगीन. टेन्शन लिहू नका बेटी, निराणाच सध्या. फसवू नका. प्रेम करणं वाईट नाहीये, लेवल मेंटेन ठेवता आली पाहिजे. मीराबाईने सांगून दिलं माझं लग्न झालेलं आहे कृष्णाबरोबर, आणि हे मान्य असेल तर करा माझ्याशी लग्न. भोजराजला भाव काही जमजला नाही, केलं लग्न. थोड्या दिवसाच्या नंतर भोजराज हे युद्धभूमीमध्ये मरण पावले. संत मीराबाईने शृंगार काढला नाही, सती गेली नाही, कारण तिचं असं म्हणणं होतं माझा ओरिजिनल नवरा अजून जिवंत आहे. याला म्हणता भक्ती, याला म्हणता प्रेम. माझा पती कृष्ण आहे, अविनाशी आहे. मग आता बापाच्या घरी राहायला लागली, रतनसिंगांच्या घरी. जसं आजच्या काळामध्ये सुद्धा बाया नाव ठेवता का नाही हरिपाठात, जर एखादी बाई जास्त नाचली ना, जास्त नाचता येते ना, म्हणतात दक्व येते कशी खुदी राणी, मग तू बी कूद. आमले काही पटच नाही तसं. घर मापट विचारा का कर नाही.
ज्याला नाचायचंय त्याला नाचू, ज्याला नाही नाचायचं त्याला बसू द्या. कोणी एकमेकांना ओढायचं बी नाही. या संत पंगतीत सुद्धा जे आग्रह करताना मला फार राग येतो, घ्या ना महाराज. अरे नको, ती संत पंगत आहे, ज्याला जितकं लागतं तितकं आता लोक खाता. हा आग्रह करण्याचा काळ नाहीये. आणि या धर्ममंडपामध्ये सुद्धा याला म्हणे येईन त्याला नका हो. हरिपाठ वेळेवर होणार, अलाउन्सिंग होणार. ज्याला नाचायचंय त्याने यायचं, त्यातले फुगडी खेळणं त्याने आपल्या नवऱ्याला आणायचं, नवरा येत असेल त्याने आपल्या बायकोला आणायचं, मस्त फुगडी खेळायची, मस्त आनंद घ्यायचा. काय याच्या नांदी लागतं तुम्ही? मग ती उठी तर वय मी उठसो का ब? तीन बटन आहे का तुन? काही लोकांना असा अहंकार असतो बरं का. अरे भाऊ, मला बी तसंच वाटायचं पहिले. काही नाही, पडतीचं कोणी नाहीये. तुम्हाला गरमा एखादं उदाहरण घुसू द्या, देवपात जाशात. वाटतं तेवढा परमार्थ सोपा नाहीये. मीराबाई नाचायला लागली. हरी हरी गुण गावत नाचूंगी, मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. सन्य झालं. गल्लीत नाचायला लागली. गल्लीतल्या बाया नावं ठेवायला लागल्या, पागल झाली म्हणे मीरा. असं नाचणं चालतं का म्हणे आपल्या समाजामध्ये? हा, तू गण अब्रुदार आहे. संत आहे ती संत. मीराबाई लायकी तुझी बोलायची, पण बाया बोलायच्या तिला. मग मीराबाई घरी गेली. घरच्या लोकांनी सुद्धा तोच त्रास दिला. मीरा, बाहर नाचने से अच्छा तू मर जा. विष का प्याला राणा जी ने भेजा, पीवत मीरा हसी रे. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. शेवटी संत मीराबाई वृंदावनला गेल्या. संत रोहिदासांना गुरु केलं. पुढचं चरित्र उद्या सांगतो, पण ते मीराबाईंचं एक जे महत्वाचं गीत आहे ते तुमच्या समोर प्रस्तुत करतो आणि आजच्या कथेला पूर्ण विराम देतो. बोल श्री संत मीराबाई महाराज की जय. हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरणों में दर्शन लिया करे. बेकार वो मुख है जो व्यर्थ रहे व्यर्थ की बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. हाथ है वो जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का, प्रभु प्रेम में परिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी.
लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन बन के जोगन चली महलों में बनी बन के जोगन चली ओ मीरा रानी दीवानी बनाने लगी मीरा रानी दीवानी कहाने लगी वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन कोई रोके नहीं कोई टोके नहीं मीरा गोविंद गोपाल गाने लगी मीरा गोविंद गोपाल गाने लगी कोई रोके नहीं कोई टोके नहीं मीरा गोविंद गोपाल गाने लगी बैठी संतों के संग रंगी मोहन के संग बैठी संतों के संग रंगी मोहन के संग मेरा प्रेमी प्रीतम को बनाने लगी वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन हरि बोल ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन